आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। परभणी जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात 12 मार्च 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परभणी जिल्हा अधिकारी श्री रघुनाथ गावंडे तर प्रमुख उपस्थिती निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर, उपजिल्हाधिकारी संगीता चव्हाण, तर कार्यक्रमात प्रमुख व्याख्यात्या ॲडव्होकेट निलिमा कोकड, डॉक्टर स्वप्नजा कळमकर, डॉक्टर संजीवनी शिंदे यांनी स्त्रीने आयुष्यात आरोग्य सांभाळून यशस्वीपणे कसे राहावे यावर आपापले मत व्यक्त केले। कार्यक्रमात जिल्हा प्रशासन कार्यालयातील महिला अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, परभणी। सशक्तीकरण पाहिजे असेल तर प्रत्येक महिलेला कमीत कमी आपल्याला 10 कायदे हे माहीतच असले पाहिजे। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला कायदा आहे राईट टू नॉट डिस्क्लोज द आयडेंटिटी। म्हणजे काय तर सध्या जे पॉक्सोचे मॅटर असतात किंवा सेक्शन असतात एकत्र नव्हते राहणार, हे भूमिगत असायचे, बायका सत्याग्रही असायच्या, कुठं त्यांची भेट व्हायची काय नाही, सगळा काळच तो डोळ्यासमोर जर आणला तर फार कठीण काळ होता। आणि त्या रजाकाराच्या अत्याचाराला कंटाळून महिला घराबाहेर पडल्या। साधं हळदी कुंकाला जायचं तर त्यांना मागच्या दाराने जावं लागायचं, पुढच्या दाराने पण काय जाऊ शकत नव्हता, कारण सारखे पोलीस असायचे, रजाकार असायचे आणि कोणत्या क्षणाला काय होईल याची काहीही त्यांना गॅरंटी नव्हती। आता मुक्ती संग्रामामध्ये एवढ्या कायद्यांनी काम केलेलं आहे, पण आता सगळ्यांचं सांगणं म्हणजे आपलं हे घड्याळ फार गडबड। पुरुष मंडळी आदर करत असतील तर निश्चितपणे मुलं सुद्धा आदर करतात, ही फॅक्ट आहे। महिलांच्या सन्मानासाठी खरंच काही करायचं असेल तर सर्वात आधी ती सुरुवात घरातील पुरुषापासून होणं आवश्यक आहे। घरातील पुरुषांनी महिलांच्या काही कामात जर तिला मदत करायला सुरुवात केली तर निश्चितपणे मुलं पण त्यांच्या आईंना मदत करतील, बहिणीलाही मदत करतील आणि प्रत्येक पुरुषांनी त्याची सुरुवात स्वतःपासून करणं हे गरजेचं आहे। आजच्या युगात महिला घरापासून ऑफिसपर्यंत सर्व कामे अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि चोखपणे सांभाळते आहे। त्या कोणत्याही क्षेत्रात पुरुषाच्या तुलनेत मागे पडलेले आढळत नाहीत, उलट त्या घरात घर अगदी व्यवस्थित सांभाळून त्यांची ऑफिसची कामे अगदी चोखपणे सांभाळताना आपल्याला नेहमीच दिसतात। घरातील पुरुषांच्या आयुष्यात त्यांच्या या त्यागाचा आणि योगदानाचा मोठा वाटा आहे। घरातील पुरुषांचा सुद्धा त्यांच्या त्यागामध्ये मोठा वाटा आहे, हे आपल्याला निश्चितपणे मान्य केलं पाहिजे। पूर्वीच्या काळामध्ये स्त्रियांना फक्त चूल आणि मूल पाहू दिले जायचं, फक्त तेवढंच काय त्यांचं काम असेल, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले नव्हतं किंवा शिक्षण त्यांना दिलं जायचं नाही। अशा काळामध्ये स्त्रियांना घराच्या बाहेर निघणे देखील पाप समजले जायचे। त्या काळामध्ये स्त्रियांनी शिक्षण घेणे तर खूपच लांबची गोष्ट होती। अशा काळामध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे उघडली आणि स्त्रियांचा खऱ्या अर्थाने विकास होण्यास तेव्हापासून सुरुवात झाली। महिला शिकल्या आणि महिला विविध क्षेत्रामध्ये यशस्वी झाल्या। महिलांना सक्षम बनवण्यासाठी शिक्षण ही एकमेव गरज होती आणि महिलांची ती गरज पूर्ण करण्याचे काम क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतिसूर्य महात्मा फुले या दाम्पत्याने केलं आणि त्यामुळेच भारतातील स्त्रिया या कोणत्याही क्षेत्रामध्ये म्हणजे विविध क्षेत्रामध्ये अग्रेसर दिसत आहेत आणि आज आपण देखील त्याच्यामुळेच या विविध पदावर कार्यरत आहोत। हे निश्चितपणे आपल्याला त्यांचं स्मरण करायला पाहिजे। जेव्हा आपण एखाद्या पदावर काम करतो आहोत, आपण जर त्यांनी आपल्याला शिक्षणाच्या प्रवाहात आणलं नसतं, त्यावेळेस त्यांनी ती सुधारणा केली नसती, कदाचित आपण आजही अशिक्षित असतो आणि आपण हे वेगवेगळ्या पदावरती चांगल्या पद्धतीने काम करता आलं नसतं, आपल्याला आपलं प्रतिनिधित्व दाखवता आलं नसतं।